आज ना मस्तपैकी असा फक्त 2 बटाट्यापासून ना खूप छान हेल्दी टेस्टी नाश्ता मी तुम्हाला दाखवणार आहे। म्हणजे ना नाश्ता हा इतका भारी लागतो ना खाता वेळेस, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आणि खूप छान रेसिपी आहे। याला बनवायची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे आणि लागणारे साहित्य तर आपले रोजचे डेली रुटीनचेच आहेत। काही विशेष साहित्य लागणार नाही, पण खाता वेळेस इतका भारी लागतो ना याचा फ्लेवर। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास तर नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब करा। तर चला बघूया आपण याला बनवायची पद्धत। तिकडे बघू शकता इथे मी 2 बटाटे मीडियम आकाराचे शिजून घेतलेत। त्याच्यामध्ये मी हे वाफळलेले वाटाणे टाकले, म्हणजे हिरव्या शेंगाचे वाटाणे असतात बघा, ते टाकून घेतले आहेत। इकडे ना ह्या स्टेजवर तुम्ही पत्ताकोबी, गाजर, शिमला मिरची वगैरे टाकू शकता। आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा। हे एक प्रकारचं कटल्याचं आहे बटाट्याचं, खूप छान लागतं आणि खाता वेळेस ते इतकं भारी वाटतं ना। तुम्ही इकडे ना अमूल चीजसुद्धा असं मॅश करून टाकू शकता, आणि मी नाही टाकली पण तुम्ही नक्की टाका, कारण अमूल चीज टाकल्याने याचा अजून चांगला फ्लेवर येणार आहे। तर याच्यामध्ये मी टमाटर, कांदा टाकून घेतले, कोथिंबीर, हिरवी मिरची। आता याच्यामध्ये मी मसाले टाकते। तर सुरुवातीला मी टाकले गरम मसाला पावडर। आपण इथे लाल मसाला ह्याच्यामध्ये नाही टाकायचं, नंतर एक वेगळं बॅटर बनवायचं त्याच्यामध्ये टाकायचे। तर इथे मी धना पावडर टाकून घेतला आहे। आता थोडीशी इथं मी हळद टाकून घेणार आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी टाकणार आहे चाट मसाला। हे बघू शकता चाट मसाला पावडर मी कुठे ठेवला आहे, हे बघा। थोडी हळद टाकून घेते आणि आता मी याच्यामध्ये टाकते हा चाट मसाला। इकडे बघू शकता हा चाट मसालाचं रेडीमेड पॅकेट भेटतं बघा दुकानामध्ये, ते घेऊन यायचं। खूप छान लागतो आणि एकदम चटपटीत आंबट गोड असा एक स्वाद असतो। लिंबू किंवा आमचूर पावडरसुद्धा तुम्ही चाट मसाल्याच्या ऐवजी याच्यामध्ये मिक्स करू शकता आणि हे चांगलं असं एकजीव करून घ्यायचे। आता बटाटे ना शिजल्यामुळं म्हणजे जास्त गाळ शिजवायचे नाही, थोडेसे नॉर्मल त्याच्यामध्ये कच्चापणा ठेवायचा, कारण आपल्याला हे फ्राय करायचे। त्यामुळं थोडासा कच्चापणा ठेवला बटाट्यामध्ये, मग काय होतं, हे बांधता पण येतं व्यवस्थित, आणि एकदमच गाळ केले तर मग ते सुटले जातील। त्यामुळं असं थोडासा कच्चा बटाटा ठेवायचा आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचे। मस्त असा हा नाश्ता तयार होतो सकाळी सकाळी, किंवा तुम्ही संध्याकाळच्या चहाच्या टायमावेळेसुद्धा तुम्ही हे करू शकता। मीठ टाकायचं राहून गेलं होतं, पण मी आता मीठ टाकून घेतलं याच्यामध्ये चवीनुसार। मस्त आपण चाट मसाला टाकला आहे तर चटपटीत असा स्वादसुद्धा येणार आहे आपल्याला खाता वेळेस। ते बघा चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे। हे असं एकजीव करून घ्यायचं आणि 2 मिनटं याला साईडला ठेवून द्यायचं आहे। हे असं प्रकारे पॅक करून ठेवून द्यायचं हे 2 मिनटं असं साईडला ठेवून द्यायचं आहे। आणि एका वाटीमध्ये आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकत राहायचं थोडं थोडं, चोपण याचा पातळ बेटर होत नाही। आता ही वाटी जरा छोटी पडती, म्हणून मी आता जरा मोठ्या पात्रामध्ये याला टाकून घेते, कारण आपल्याला चांगला एक घोळ बनवायचा आहे। ह्याच्यामध्ये जरा कमी पडते। हे बघा मोठ्या ह्याच्यामध्ये मी हे गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे। 2-4 चमचे गव्हाचं पीठ घेतले आपण। तुम्ही इथे मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर, तांदळाचं पीठ वापरू शकता। तर गव्हाचं पीठ मी वापरले, कारण गव्हाचं पीठ पण खूप हेल्दी आहे आपल्यासाठी। आपल्या जर डेली रुटीनचाच आपला एक ती आहेच आपल्या वापरण्याची साहित्य। तर आता हे असं पातळ घोळ बनवायचा, अगदी पण पातळ नाही बनवायचा, जसं आपण बटाटे वडे वगैरे करताना बनवतो तसं बनवायचं, बॅटर बेसन पिठाचा बनवतो तसा। आता याच्यामध्ये पण आपण थोडीशी कोथिंबीर टाकायची। त्यानंतर आपण इथं टाकायचं आहे चवीनुसार थोडं इथं मीठ टाकायचं, कारण काय होतं, ही वरची जी कोटिंग असते ना तीसुद्धा चांगली चवदार लागली पाहिजे। त्यामध्ये आपण अर्धा चमचा लाल मसाला टाकायचा आहे आणि थोडीशी हळदसुद्धा टाकायची। इकडे सुद्धा तुम्ही चाट मसाला टाकू शकता किंवा आमचूर पावडर टाकू शकता, तीळ वगैरे टाकू शकता। हे बघा आता चांगलं मिक्स करून घ्यायचे। हळद, मीठ, लाल मसाला, कोथिंबीर टाकली, तुम्ही इथं तीळ वगैरे वापरू शकता। हे बघा मस्त अशी घट बॅटर बनवलेला आहे, थिक बॅटर बनवला आहे। अगदी पातळ हा बॅटर तुम्हाला दिसत नसेल, कारण आपल्याला हा पातळ नाही बनवायचा, म्हणजे आपले हे जे आपण वडे म्हणजे आपण बांधणार आहोत ते याच्यामध्ये पॅक झाले पाहिजे, तसा थिक बनवायचा आहे। हे बघा आता हे जे आपण मिक्स केलेले बटाट्याचा जो बॅटर आहे ना, त्याचे छान छान असे वडे बनवायचे गोलाकार, जास्त जाडं नाही बनवायचे। जितकं पातळ बनवतात तेवढा तेलाचा कमी वापर होतो मग। हे बघा आणि फ्राय पण होऊन जातात पटकन। असे छान असे आकाराचे गोल आकाराचे, किंवा तुम्ही आवडीनुसार याला शेप देऊ शकतात, म्हणजे असे याचे बाउलसुद्धा बनवू शकतात गोल गोल। हे बघा असं थोडं थोडं घेऊन असं मिक्स, झटकीपट हे पॅक होऊन जातात, असं तुटत नाहीत, काय नाही, व्यवस्थित पॅक होतात। मस्त नाश्ता आहे हा।
असं पॅक करून घेतलं की असे छान असे याचे वडे तयार करायचे आहेत मस्तपैकी. आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये व्हेजिटेबल, अमूल चीज वगैरे टाकून मस्त याचा फ्लेवर वाढू शकता अजून. तर आता ही जे आपण मिक्स केलेलं बॅटर याच्यामध्ये चम्मच तसाच पडून राहिला आहे. आता मी काढून घेते एका साईडला. आता आपला हा बॅटर बघा किती छान झालेला आहे, मिक्स आणि चांगला एकजीव झालेला आहे. सगळे जे आपण मसाले याच्यामध्ये टाकले ते सगळे फ्लेवर उतरलेत. आता ही वडे ना आपण एक एक करून याच्यामध्ये टाकून घ्यायचे, कारण की काय होतं मग चांगली कोटिंग भेटते मस्तपैकी चारी बाजूनी पिठाची. हे बघा आता हा गव्हाच्या पिठाचा मस्त नाश्ता आहे हा. असं आपण चपाती खाल्ल्याच्या नंतर मग परत काय आपण गव्हाच्या पिठाचा कधी म्हणजे दिवसभरात वापर करत नाही. त्यामुळे गव्हाच्या पिठाचा नाश्त्यानं खूप हेल्दी असते. म्हणजे आपल्याला एक चपातीसारखे एक ताकद भेटते, प्रोटीन भेटतं मस्त. म्हणून मी गव्हाच्या पिठाचाच वापर केला आहे, पण तुम्ही इथे मैदा वापरू शकता. आता गरम तेलामध्ये मंद आचेवर एक एक करून हे वडे टाकून घ्यायचे आणि मग अगदी मंद आच ठेवायची, फास्ट नाही ठेवायची. हे असं मस्त 1 आणि 2 मिनटं झाले की मग याला पलटी करायचे. एकदम याला पलटी करायचं नाही, अजिबात टच करायचं नाही, कारण की मग हे तुटलं जातं. कारण हे बटाटे आहेत जे ऑलरेडी शिजलेले आहेत, त्यामुळे थोडे थोडे असे साईडला निसटले जातात. त्यामुळं घाई करायची नाही. मंद आचेवर हलक्या हाताने याला फ्राय करायचं, हलक्या हाताने याला पलटीसुद्धा करायचं. हे बघा आता हे थोडे थोडे असे कडक झाले की मग एक एक करून असे हे काढून घ्यायचं. हे असं क्रिस्पी रेड ब्राऊन रंग येईपर्यंत याला मस्त फ्राय करायचं मंद आचेवर, आणि छान फ्राय होऊन जातात. इकडे बघू शकता अजिबात चिपकत नाही. आणि जे आजूबाजूला जे निसटतं ना ते तर नॉर्मली प्रत्येक वड्यामध्ये किंवा काही आपण फ्राय करणारे जे रेसिपी असतील त्याच्यामध्ये निसटलंच जातं, पण काही हरकत नाही, नंतर ते तेलामध्ये बसून जातं तळाला. हे बघा मस्त असे क्रिस्पी रेड ब्राऊन रंगाचे असे आपले कटलेट्स तयार झालेत बटाट्याचे. तर थंड करून एका प्लेटमध्ये सर्व केलं. एक्स्ट्रा ऑइल याचे काढून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता याचा टेक्स्चर, तुम्ही बघू शकता याचा रंग किती छान आला, याचा क्रिस्पीपणा तुम्ही बघू शकता. हे बघा इतका कडक आणि मस्त झालेला आहे, खमंग टेस्टी असे. फक्त 2 बटाट्यापासून बनवलेले आहेत. अजून माझे बॅटरमध्ये मी बटाट्याचे जे आपण गोळे आहेत त्याच्यामध्ये ठेवून दिलेत, ते सुद्धा मला फ्राय करायचे आहेत. पण मी सुरुवातीचे जे झाले ते तुम्हाला दाखवते. म्हणजे फक्त 2 बटाट्यापासून असे भरपूर नाश्ता तयार होतो. तर बघू शकता किती छान तयार झाला आहे बघा. थंडीच्या दिवसात असं मस्त हेल्दी टेस्टी नाश्ता बनवायचा आणि खायचा गरमागरम चहासोबत किंवा केचपसोबत, अमूल चीज, मयोनीज, तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही खाऊ शकता खोबऱ्याच्या चटणीबरोबर. ते इकडे बघू शकता मी केचपबरोबर खाते. हे बघा किती भारी झालेलं आहे हे. आणि नक्की एकदा ट्राय करा, तुमच्या लहान मुलांना खूप आवडेल आणि सगळेजण आवडेल खातील. इतका भारी हा नाश्ता लागतो, खाता वेळेस ना याचा फ्लेवर खूप छान लागतो. फक्त तुम्ही याच्यामध्ये अमूल चीज नक्की टाका, कारण त्याची एक छान टेस्ट येते. मी टाकायला विसरून गेले, पण तुम्ही नक्की टाका अमूल चीज. हे बघा मस्त झालेलं आहे क्रिस्पी. याचा क्रिस्पीपणा बघू शकता. रेड ब्राऊन असा रंग येईपर्यंत चांगलं फ्राय करायचं आहे. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडले असेल तर नक्की लाईक करा.